नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील धनजोडे सभागृहामध्ये देवेंद्र गोडबोले मित्र परिवार यांच्या सौजन्याने भव्य कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नितेश कराडे, कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे, सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मोडक, माजी मंत्री अश्विन बेस, जिल्हाध्यक्ष नागपूर काँग्रेस कमिटी सुरेश भोयर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष योगेश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले, माजी जिल्हा परिषद सदस्य भारती गोडबोले, माजी जिल्हा परिषद सदस्य शालिनी देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध कंपन्यांमधील काम करणारे कामगार, शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने या कामगार मेळाव्याला उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी नागपूर। सर्व मंडळी या विषयामध्ये तुझ्या पाठीशी राहून मी सन्मान्य सुनील बाबूंचे आणि खासदार साहेबांचे खूप मनापासून पहिली बैठक आमच्या इथे एनटीपीसीची त्यांनी घेतली आणि मी धन्यवाद देतो खासदार साहेब तुम्हाला की जेव्हा तुम्ही बैठक घेतली त्याच्यानंतर तिथली लोकशाही बंद झालेली आहे। अजूनही थोडी एखादी बैठक अजून लावावी लागते, एखादी बैठक तुम्ही अजून लावली ना तर पूर्ण लाईनीवरती ती एनटीपीसीची मंडळी येऊन जाईल। प्रचंड त्रास लोकांना भोगावं लागत आहे। माझी विनंती आहे तुम्ही खासदार साहेबांसाठी एकदा ताळ्या वाजवा। कार्यकर्ता आपल्याला भेटला, मजबूत नेता आपल्याला भेटला जो सातत्याने आपल्या पाठीशी उभा आहे। आणि कराडे सरांचं तर काय सांगायचं, कराडे सरांची सुरुवात पोट्टेवापासूनच चालू होती। आपला गावठी माणूस, आपल्या शिळ्यावर बसणारा माणूस कराडे गुजरात आलेले आणि गुरुजी आपल्या मार्गदर्शनातून आपल्यामध्ये उत्साह घडवतील आणि ह्या कायद्यांच्या बाबतीत सोप्या शब्दामध्ये आपल्या शेतकऱ्यांना कापसाला सुद्धा भाव भेटणार। 2014 नंतर कंपन्यांमध्ये भरती बंद झाले, सर्व ठेकेदारी पद्धतीने सुरू आहे, 12 घंटे काम घेणं सुरू आहे। सरकारचे जे मंत्री लोक आहेत यांच्यात मोठ्या कंपन्या आहेत आणि लोकांचं शोषण करण्याचं काम सुरू आहे। कोणत्याही कंपनीमध्ये जसं साहेब आता कसं झालं, बाई एखादी शेतात मिरची तोडाली, मिरची तोडायला तर बाई पूर्ण झालं उद्या येऊन हा धंदा कंपनीवाल्यांना लावलाय। चाल म्हणजे तू उद्यापासून कामावर घ्यायचं, ही काही पद्धत आहे? त्याला सोकाच दिला पाहिजे, त्याला कारणे दाखवा नोटीस दिला पाहिजे, त्याला 1 महिन्याचं वेतन दिलं पाहिजे, त्याच्यानंतर कामावून हिटलर। परंतु या देवेंद्र गोडबोले जेव्हा शिवसेनेत होता तेव्हा एक का होता तरी तुमच्यासाठी लढलो। आता माझ्यासोबत केदार साहेबांसारखी ताकद माझ्या पाठीमागे उभी आहे, खासदार साहेबांची ताकद माझ्या पाठीमागे आहे, तुम्ही माझ्या सोबत आहे। हा कायदा रद्द केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, करावंच लागेल। मंत्री तुमच्या गावात येतील, या भागामध्ये मौदा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी लोक आहेत, तुमच्या गावात उद्या बावनकुळी होणार, त्यांना म्हणा ह्या 12 घंटेचा कायदा तुम्ही रद्द करा, तेव्हाच आमच्या गावात पाय ठेवा। हा कंठारी सरा तुम्हाला द्यावा लागेल। ध्यान द्या, विचारा लोक बोलावं लागेल तुम्हाला। आणि याच्यानंतर आपल्याला मोर्चा सुद्धा काढायचा आहे साहेब, कामगारांचा मोर्चा काढायचा आहे। 8 तासावरून 12 तास हा कायदा रद्द करा। तुम्ही मोर्चा देणार आहे का नाही देणार आहे? हात वरती तुम्ही हात वरती करून सांगा। माझं खंबीरपणे उभी राहिली तुमच्या संघर्षासाठी। अनेकदा मी जेलमध्ये आज आपण कामगार संवाद मेळावा घेत आहोत, तर कामगाराच्या विषयावर सांगेल। भरपूर विषय आहे, संविधानावर कशा प्रकारे त्यांनी काय तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 16 तासावरून 8 तास जेव्हा दिले, सर्व विचार करून दिलेला आहे का एक व्यक्ती 24 तासामध्ये 8 तास काम करू शकतो, त्याच्या वर्तन करू शकत नाही, तर त्याच्या आरोग्यावर धोका होईल। 8 तास दिल्यानंतर यांनी काय केलं, 12 तास करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कायदा पास केलेला आहे, कोणतीही कोणत्याही मजूर, पण आता त्यांनी ते कायदा मोडून 300 कर्मचाऱ्याचा केलेला आहे। खूप कंपनी अशा मोठ्या असतात ज्याच्यात 300 कामगार करतात, पण 100 खूप जास्त कंपन्या आहेत तिथं 100 लोक काम करतात। म्हणजे 100 कंपनीचा जो मजूर आहे, ज्या कंपनीमध्ये 100 लोक काम करतात त्याच्या कर्मचाऱ्याला केव्हाही करू शकतात, त्याला काही कायदा लागू होणार नाही। जेव्हा 300 संख्या राहील तेव्हा तो कायदा लागू होईल, तर त्याला रिसर्च प्रोसेस नोटीस दिल्या पाहिजे आणि त्याच्यावर
नोटीस प्रमाणे त्याच्या म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्याला काढता येते. पण 100 कंपनी 100 लोक जिथं काम करतात, 300 पेक्षा खाली काम करतात, तिथं काहीच कायदा लागू होणार नाही. हा कायदा केंद्रानं पास केलेला आहे, हे आपल्याला माहित नाही आहे. कारण आपण वेस्ट कशामध्ये आहोत, जय श्रीराम, हिंदू मुस्लिम याच्यात आपण बघलेलो आहे. कितीतरी माझे मित्र आहे, कितीतरी माझे परिचित लोक आहेत. नाही यार जाऊ दे, आता काही असो, आपल्याला राम मंदिर बनवायचे आहे. तो झाला राम मंदिर बनला, आणि आपला पोटा भरायचं काय, आपल्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं काय, शेतकऱ्याचे पीक बियाण्याचे काय, ह्या विषय इकडच्या माणसाचं समजून घ्या. नवरा कसा असायला पाहिजे, ती पाण्याच्या दोरी, ठीक आहे, हीच जगाला उदाहरण. म्हणून पहिले आपल्या घरच्या स्त्रीला शिकवलं. ज्यांनी या देशामध्ये SC ST OBC तो मातम समाजाचा जरी असला तरी तो विद्यार्थी शिकला पाहिजे, आणि शिकण्यासाठी त्याची सोय नाही शहरासाठी, तर अशा लोकांसाठी हॉस्टेलची चळवळ चालू केली. SC ST OBC साठी आपल्या संस्थानात आरक्षण चालू केलं. तर कसा असावा त्याचं उदाहरण आहे. आणि नुकतेच कामगार कायद्यात बदल केले या चोरट्यानं. मी चोरटेच म्हणतो कारण हे चोर आहे, आणि हे चोरी करून निवडून आलेले आहेत. याचे बाकायदा पुरावे राहुल गांधी साहेबांना दाखवले. त्याच्यानंतर तर एवढे व्हिडिओ आले की एका घरात आता परवाच्या दिवशी लोकांना बातमी दिली 4221 लोक. त्याच्यात मुसलमान आहे, हिंदू आहे, ख्रिश्चन आहे, परत त्याच्यातलं त्याच्यात सोडा, त्याच्यातल्या त्या आसामला बी आहे, दक्षिण भारतातला बी आहे. सारा बंदा भारतच एका घरात बसवला. अरे कमीत कमी बाबल्या बरा दिसू लोकांची लोक आहे. आणि हे चोरटे सत्तेत आले, आणि यायला असं वाटून राहिलं तर आता आम्ही मनमानी कारभार करू शकतो. ज्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजाने विनंती अर्ज करून सांगितलं का कामगाराचे कामाचे तास भरपूर होत आहेत, ते कमी करा, तर इंग्रजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकलं आणि 16चे तास 12 केले. किती केले? 12 तास केले. 16 तास काम करायला लागले पहिले. हे माझ्यापाशी कायदा आहे भारत सरकारचा, फॅक्टरी ऍक्ट. याच्यात तुमच्या तरतुदी लिहून आहे. भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 ला. त्याच्यानंतर भारताचं सरकार अस्तित्वात आलं, आणि सरकार अस्तित्वात आल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगाराचे तास पुन्हा 12 वरून 8 केले. ह्यात चादल आहे ना, ह्यात चादल आहे ना. पुन्हा 12 ते 8 चे तास किती केले? 12 केले. अबे साले, तुमच्यापेक्षा इंग्रज यांच्यापेक्षा इंग्रज परवडले ना. त्याने एका शब्दात डॉक्टर बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं का हे कामाचे तास 12 वरून 16 करा, 16 वरून 12 करा, तर केले. आणि तुम्ही साले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यात केलेली प्रोव्हिजन आहे मजूर मंत्री असताना का एका व्यक्तीला एका आठवड्यात 48 तास काम करा. या कायद्यात लिहून आहे भाग 6 मध्ये, ठीक आहे.